नंदुरबार शहराची पाणी टंचाई टळणार, विरचक धरणात 78% जलसाठा। नंदुरबार तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झालेला नसला तरी नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणात सध्या 78% जलसाठा झाला आहे। त्यामुळे शहरवासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे। यंदा अल निनोच्या प्रभावामुळे उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागला। त्यानंतर पावसाळा सुरू झाला, मात्र तालुक्यात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही। पाऊस उशिरा आल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली। मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे विरचक धरणातील जलसाठा वाढून 78%वर पोहोचला आहे। जूनच्या सुरुवातीला हा साठा 50%पेक्षाही कमी होता। आगामी काळात मुसळधार पाऊस झाल्यास धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे। जलसाठा कमी झाल्यामुळे यापूर्वी शहरातील पाणी पुरवठा 1 दिवसाआड ऐवजी 2 दिवसांनी करण्यात आला होता। धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पुन्हा 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे। या संदर्भात जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी तथा प्रगतशील शेतकरी रणजित सिंग राजपूत यांनी काय सांगितले पाहूयात। शहराला व ग्रामीण पाणी पुरवठा आणि शेतकऱ्यांना सिंचन साठी उपलब्ध असणाऱ्या नंदुरबारच्या विरचक मध्यम प्रकल्पात सध्या पाणलोट क्षेत्रात वाढलेल्या पाणी साठ्यामुळे व दरळीच्या भागात ओव्हरफ्लो झाल्याने खोलघर, दलिबारा, आंबेबारा धरणाचे पाणी पिनाई नदीच्या पाणलोट क्षेत्रात ओपन नदीद्वारे विरचक धरणात भरण्यात येतो व तो जलसाठा 77% आज मितीस झालेला आहे। गाळमुक्त धरण ही संकल्पना अस्तित्वात येत नाही तोपर्यंत सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पाहिजे त्या प्रमाणात सुटू शकत नाही। त्यामुळे देखभाल, दुरुस्ती व गाळ काढणे हे प्रशासनाचे मुख्य कारण आहे। संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता अद्याप पाण्याची प्रतीक्षाच आहे।